चला ठीक आहे, चालू करू. काल बघा पहिलं म्हणजे त्यातला पहिला आकडा होता कालचा. पहिला आकडा होता कुठला? सोर्स फ्री. येस, फर्स्ट ऑर्डर सर्किट आणि सोर्स फ्री सर्किट होतं ते. ठीक आहे, सोर्स फ्री RC सर्किट. सोर्स फ्री RC सर्किट. आता बघा कालची जस्ट एक रिव्हिजन बघू, कारण आजचा पुढचा पार्ट आहे तो त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि बघा आता आपण कसंही दाखवू शकतो. तर इथं मी असं दाखवतो. याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे VC किंवा V0. इनिशियल व्होल्टेज आहे त्याच्या अक्रॉस V0. ठीक आहे, V0 व्होल्टेज आहे. आणि ऑब्विसली इथं जर V0 असेल याला आपण काय म्हणतो? इनिशियल व्होल्टेज. इनिशियल व्होल्टेज. ठीक आहे, आणि हे V, हे RC. ओके, हे असं दाखवलं होतं काल. आणि इथला करंट काय म्हणलं होतं? IR. इथला करंट काय होता? IC. आणि आपण बाय नोडल ॲनालिसिस काय केलं? IR प्लस IC इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 म्हणजेच बघा V/R प्लस IC काय लिहितो आपण? C dV/dt इज इक्वल टू 0. IC काय लिहितो? C dV/dt इज इक्वल टू 0. मग आपण काय केलं? मल्टिप्लाय थ्रू आउट बाय R म्हणजे V प्लस RC dV/dt इज इक्वल टू 0. मग RC dV/dt इज इक्वल टू -V. मग बघा काय केलं? dV/V इज इक्वल टू -R -1/RC -1/RC इंटू dt. मग dV/V म्हणजेच हे काय झालं? ln of V इज इक्वल टू -1/RC इंटू t प्लस कॉन्स्टंट असतो ना, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. इंटिग्रेशन घेतलं आपण त्याचं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. मग इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपण इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट लिहितो. मग इथं कॉन्स्टंट काय घेतलं? ln of A घेतला मी. ओके, मग हा या साईडला गेल्यानंतर काय झाला? ln of V/A इज इक्वल टू -1/RC इंटू t. मग बघा इथं असतो ln म्हणजे हा नॅचरल लॉग आहे. ln म्हणजे नॅचरल लॉग म्हणजे लॉग टू द बेस e. ओके, लॉगॅरिथमिक लॉग टू द बेस 10 म्हणजे LOG लिहितो आपण. ठीक आहे, म्हणजे हे जर लिहिलं मी तर ह्याचा अर्थ असा असतो ह्याचा बेस 10 असणार. ठीक आहे, ln लिहिलं तर त्याचा बेस e. मग काय लिहिलं आपण इक्वेशन? V इज इक्वल टू A e raised to -t/τ
आणि टाऊची व्हॅल्यू काय होती, टाऊ इज इक्वल टू आर सी होतं. मग ॲट टी इज इक्वल टू 0 एची व्हॅल्यू काय आली V0. एची व्हॅल्यू काय लिहिली आपण V0. म्हणजेच V दॅट इज V इज इक्वल टू V ऑफ टी आपण काय लिहिली त्याची व्हॅल्यू V0. म्हणजेच बघा इक्वेशन हे काय झालं फायनल, V ऑफ टी इज इक्वल टू V0 ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. हे इक्वेशन झालं होतं. ओके, टाऊ म्हणजे टाइम कॉन्स्टंट आहे. आता ते पण बघू, त्याच्याबद्दलचं पण डिस्कशन आहे. त्याच्याबद्दलचं पण डिस्कशन आहे. ठीक आहे, मग बघा पुढं. आता हे काल डिस्कस केलं आपण, आज आणि ग्राफ वगैरे बघितला. ठीक आहे, मग बघा अजून थोडंसं V ऑफ टी इज इक्वल टू काय लिहिलं आपण V0 ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. आता दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. ओके, इन सोर्स फ्री सर्किट. आता मला काय सांगायचं होतं बघा, ज्यावेळी इनिशियल व्होल्टेज आलं कपॅसिटरच्या अक्रॉस, ठीक आहे, कपॅसिटरच्या अक्रॉस इनिशियल व्होल्टेज आले, तर तुम्ही त्या सर्किटला बघा, कपॅसिटर ट्रान्झिएंटमध्ये काय असतो, ट्रान्झिएंटमध्ये असतो शॉर्ट. ओके, मग त्याला आपण एक व्होल्टेज सोर्सने रिप्लेस करू शकतो. त्याला दाखवताना आपण असं दाखवतो V0. इथं तर C आहेच, पण ट्रान्झिएंट कंडिशनमध्ये हा असा दाखवतो आपण. आणि इथं आहे हा R. हे काय, इनिशियल व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. इनिशियल व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. याला असं पण रिप्रेझेंट करू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण का ट्रान्झिएंट कंडिशनमध्ये कपॅसिटर शॉर्ट सर्किट असतो, हे पण आपण बघितलं होतं. मग बघा पुढं, आता V ऑफ टी लिहिलं म्हणजे कपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेजचं एक्सप्रेशन लिहिलं. आणि आपण काल बघितलं, काय बघितलं की कपॅसिटरमध्ये व्होल्टेज हे स्टेट व्हेरिएबल घेतलं होतं. का घेतलं होतं त्याचं उत्तर तुम्हाला आता कळेल. का, कारण असं एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं ज्याचा वापर करून आपल्याला त्याच्यातले बरेच पॅरामीटर्स शोधता येतील. ठीक आहे, म्हणून V ऑफ टी घेतलं. मग V ऑफ टीवरून त्यानंतर तुम्हाला काय मिळणार, I ऑफ टी. I ऑफ टी काय असतो, काय असतो सांगा. काय I ऑफ टी विसरला, I ऑफ टी विसरला. काय असतो I ऑफ टी, हां सांगा की. C dVc ऑफ टी बाय डी टी, I ऑफ टी. ठीक आहे, म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू कपॅसिटर. मग हे एक्सप्रेशन इथे टाकू शकतो आपण. मग बघा C इंटू डी बाय डी टी V0 ई रेस टू मायनस टी बाय टाऊ, ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. आता ई रेस टू समथिंग त्याचं माहीत आहे ना तुम्हाला, हे फॉर्म्युला माहीत आहेत ना. म्हणजे V0 इंटू C डेरिवेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस टी बाय टाऊ इंटू -1 अपॉन टाऊ. जे ई रेस टू जे व्हेरिएबल आहे ना, त्याचा जो कॉन्स्टंट आहे, त्याच्या व्हेरिएबलला अटॅच असलेला कॉन्स्टंट, त्या कॉन्स्टंटनं परत मल्टिप्लाय करायचं असतं. ठीक आहे, तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा फॉर्म्युला सांगतो. ई रेस टू मायनस AT याचं डिफरन्शिएशन जर घेतलं तर त्याचं आन्सर येतं ई रेस टू मायनस AT इंटू -A.
हा फॉर्म्युला असतो d/dt ऑफ e⁻⁻at. आणि हे पण लक्षात ठेवा e⁻⁻at dt याचं इंटिग्रेशन काय असतं e⁻⁻at अपॉन -a. ओके, ठीक आहे. मग हे एक्सप्रेशन लिहिलं असं. आता टाऊची व्हॅल्यू काय लिहिली आपण RC, म्हणजेच बघा v0 इंटू सी e⁻t/τ इंटू -1 अपॉन RC. C ला C कॅन्सल झालं, मग काय आलं बघा v0/r मायनस बरं का -v0/r e⁻t/τ. हे एक्सप्रेशन कशात झालं IC ऑफ टी, म्हणजे I ऑफ टी म्हणजे तो काय झाला IC ऑफ टी. ओके, हे समजलं IC ऑफ टी. हे असं तुम्हाला म्हणजे विचारलं जाते IC ऑफ टी. मग बघा पुढं IC ऑफ टी झाला, त्यानंतर PR ऑफ टी. ओके, काय असणार इथं आता कॅपॅसिटर लावला होता ना, तर कॅपॅसिटर लावलं की v²/r म्हणायचं किंवा vc² ऑफ टी. मोर स्पेसिफिक म्हटलं तर चालेल, तुमचं नंतर कन्फ्युजन, नंतर जर नोट्स उघडले तुम्ही तर त्यावेळी कन्फ्युजन होता कामा नये. v/t/r आणि हे जर स्क्वेअर v²/r, मग ते ठेवायचं तिथं त्याचं एक्सप्रेशन. ठीक आहे, तुम्हाला दाखवतोय बघा v0 e⁻t/τ ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड/r, म्हणजेच काय येणार हे बघा v0² e⁻2t/τ -2t/τ डिवायडेड/r. आता जे 2t आहे ना, त्याला लिहिताना मी कसं लिहितोय बघा v0² e⁻−t/τ/2. म्हणजे मला काय सांगायचं आहे ह्याच्यात, ज्यावेळी आपण पॉवर आणि पुढं एनर्जी लक्षात येईल तुम्हाला, एनर्जी कॅल्क्युलेट करतो त्यावेळी टाइम पिरियड हाफ होतो त्यांचा. ठीक आहे, PR ऑफ टी. मग तसंच EC ऑफ टी काय असतं, कॅपॅसिटर मधली एनर्जी 1/2 C VC ऑफ टी ब्रॅकेट स्क्वेअर. वन हाफ CV² असतं ना, 1/2 CV². मग तेच परत येणार 1/2 CV². तसं ठेवलं तर तुम्ही v ची व्हॅल्यू तिथे ठेवली तर बघा डायरेक्टच एक्सप्रेशन लिहितो 1/2 इंटू C आणि v² इथं आहेच v0² e⁻−t/τ/2. ठीक आहे, EC ऑफ टी. हे झालं, एनर्जी मिळाली. एनर्जी मिळाली आणि काय राहिलं, आणि एक राहिलो चार्ज स्टोअर्ड इन कॅपॅसिटर QC. काय असतं QC? C इंटू V ऑफ टी, C इंटू v0 e⁻t/τ QC. हे पण तुम्हाला असं विचारू शकते, तर याच्या रिलेटेड असे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, हे एक्सप्रेशन रिलेटेड समजलं का हे? ठीक आहे, आता करेक्ट. लक्ष आहे का बघत होतं तुमचं? ओके, गुड गुड गुड.
नाही, सकाळची वेळ आहे ना, त्यामुळे मी पण कधी कधी झोपेत असतो थोडा थोडा. ठीक आहे. हा घेऊ शकताय, पण तिथं V0 आहे ना तो, म्हणजे कुठं? हा हा, VT इज इक्वल टू, हां 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 हां, म्हणजे तुम्हाला तिथं काय म्हणायचं, VT लिहायचं. डायरेक्ट आपण I is equal to V by R करतो. हां. तसं घेतलं असतं तरी आलं असतं का, असं म्हणते का, हे पूर्ण असंच. पण तुमच्या डोक्यात तिथं कन्फ्युजन होणार बघा. काय घेणार तुम्ही, रेझिस्टन्स डिवायडेड बाय करंट. तिथं दोन व्होल्टेजेस आहेत, एक व्होल्टेजचं एक्सप्रेशन आहे आणि एक इनिशियल व्होल्टेज आहे. दोन व्होल्टेजेस आहेत ना, एक इनिशियल व्होल्टेज पण आहे आणि टोटल व्होल्टेजचं एक्सप्रेशन पण आलंय. मग तुम्ही करंट कसा काढणार? त्यावेळी म्हणजे थोडंसं तुम्ही विचार करून काढायचा प्रयत्न केला तर म्हणणार जे आपलं टोटल व्होल्टेजचं एक्सप्रेशन येते त्यांना डिवाइड करणार. पण महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तो मायनस आहे. तर तो पार्ट महत्त्वाचा आहे. तर ते एक्सप्रेशनमधनं येतं आहे. म्हणजे काय हो, त्यातनं अजून एक काय लक्षात येते बघा. नाही नाही, बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी काल नाही, हे पाठीमागच्या सर्किटमध्ये दाखवले. करंटची डायरेक्शन बघा अशी चालली ना, ठीक आहे. बघा IC असा घेतलाय, IR आणि IC सेमच आहेत दोन्ही. लूपमध्ये जर विचार केला दोघं सेमच आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजे बघा IR इज इक्वल टू मायनस IC, IR प्लस IC 0 आहे ना, IR इज इक्वल टू मायनस IC. आता IC असा चाललाय, हा लोड आहे बरोबर, लोड आहे त्यामुळं करंट ज्या साईडने एंटर होणार त्यावेळी हे. पण तुम्ही जर IRच्या पर्स्पेक्टिव्हनं बघितला तर तो काय व्हायला, IR करंट असा चाललाय. मग बघा त्यावेळी तो कॅपॅसिटर काय ऍक्ट व्हायला लागलाय, सोर्स म्हणून ऍक्ट व्हायला लागलाय. IRच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तुम्ही, ठीक आहे. करंटची डायरेक्शन रिव्हर्स झालंय. पहिला तो लोड म्हणून ऍक्ट होत होता, परत सोर्स म्हणून ऍक्ट झालाय, ठीक आहे. असं आहे. म्हणून बघा आपण असं म्हणतो ड्युरिंग डिस्चार्जिंग कॅपॅसिटर ऍक्ट ॲज अ सोर्स. का ते कळालं का? हां, ते डिस्चार्जच व्हायला ना. पहिल्यांदा जो ग्राफ काढला आपण, त्याचा हा जो ग्राफ आला, हा डिस्चार्जिंगचाच ग्राफ आहे. VC ऑफ T हे आहे V0, हे बघा हे आहे T. आता 0 त्यानंतर हा काय आला, पहिला टाऊ, आणि त्यावेळी व्हॅल्यू किती येते याची, जर जास्त झाली 0.37 येते ना, 0.365, ठीक आहे. त्यानंतर 2 टाऊला किती येते व्हॅल्यू, 0.135. 2 टाऊ, 3 टाऊ 0.05. 4 टाऊ 0.0183. म्हणजे त्याला मी 0.02 लिहू का, 0.02. आणि 5 टाऊ नंतर 5 टाऊ. ही व्हॅल्यू किती येते, 0.67. ठीक आहे. अशा व्हॅल्यू येते, दिसते तुम्हाला, या व्हॅल्यू आहेत अशा. आता बघा 4 टाऊ पर्यंत आपण ज्यावेळी पोहोचतोय ना, 4 टाऊ पर्यंत त्याची व्हॅल्यू किती आहे, 0.02. आता कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार आहे, कम्प्लिटली डिस्चार्ज होणार, ठीक आहे. म्हणजे त्याची फायनल व्हॅल्यू काय आहे, 0. फायनली 0ला पोहोचणार.
पण 4 टाऊमध्येच बघा 4 टाऊमध्येच तो कितीपर्यंत पोहोचतो 0.02 ऑफ फायनल व्हॅल्यू. म्हणजे मी असं म्हणू का की तो 98% खाली आलाय. फायनल व्हॅल्यू 0 आहे, 0चे 0.02 0.02 पर्यंत पोहोचलाय. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा, इथं ही 1 व्हॅल्यू आहे आणि इथं ही 0 व्हॅल्यू आहे. 4 टाऊ नंतर तो काय म्हणतो आपण इनिशियल व्हॅल्यूच्या, आता मी असं म्हणतो इनिशियल व्हॅल्यूच्या 2% पर्यंत पोहोचायला लागलाय. इनिशियल व्हॅल्यूच्या 2% पर्यंत. नाही कळालं तुम्हाला? नाही कळालं? अजून सांगतो. 100 आहे इथं, इथंपर्यंत पोहोचेपर्यंत ह्याची व्हॅल्यू किती येणार 2. इनिशियल व्हॅल्यूच्या 2% पर्यंत पोहोचायला लागलाय. क्लिअर झालं? ठीक आहे. 4 टाऊ नंतर 4 टाऊ नंतर ओके. आणि मी असं म्हणू का फायनल व्हॅल्यूच्या 98% पर्यंत पोहोचलाय तो. फायनल व्हॅल्यूच्या 98% पर्यंत पोहोचलाय. म्हणजे इथं बघा 2% एरर आहे आता. 4 टाऊ पर्यंत 2% एरर आहे. लक्षात आलं? 2% एरर. आणि 5 टाऊ नंतर ऑलमोस्ट म्हणजे 99.99 पर्यंत पोहोचलेला आहे तो. आणि याच्या पुढं लक्षात घ्या स्टेडी स्टेट चालू होते. स्टेडी व्हॅल्यूपर्यंत पोहोचलाय. स्टेडी म्हणजे 0. नॉर्मली हे लक्षात येईल तुम्हाला ऑलमोस्ट ऑल या सिस्टम्समध्ये 5 टाऊ नंतर स्टेडी स्टेट रीच होते. ठीक आहे. 5 टाऊ नंतर. आणि 4 टाऊ दिस इज अप टू 2% एरर पर्यंत आपण पोहोचतो. 4 टाऊ पर्यंत. 4 टाऊमध्ये 4 टाइम कॉन्स्टंट नंतर. ठीक आहे. समजलं इथंपर्यंत? आता पुढं सेम आता या पद्धतीनं आता ते पटपट सांगता येईल आपल्याला. बघा आता सोर्स फ्री RL सर्किट. सोर्स फ्री RL सर्किट. आता I0 त्यातला इनिशियल करंट आहे असं म्हणू आपण. हा R आहे, हा L आहे. ओके. आणि बघा असं म्हणूया. एक मिनटं. VL आणि हा करंट असा फिरून येणार, हा प्लस मायनस VR. ठीक आहे. हा करंट असा फिरून येणार आहे. ओके. आणि याच्यातला इनिशियल करंट I0. इनिशियल करंट काय असणार आहे I0 त्यातलं. मग बघा लूपमध्ये बाय KVL लूपमध्ये काय लिहिणार मी VL प्लस VR इज इक्वल टू 0. VL प्लस VR इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग VL इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज काय लिहितो आपण L D I of t by dt प्लस VR काय लिहिणार मी I of t into R is equal to 0. I of t into R is equal to 0. समजलं हे?
काय इथपर्यंत डाऊट? मग बघा परत सेम रिअरेंज करायचं आहे. एल डी आय ऑफ टी बाय डी टी इज इक्वल टू मायनस आर आय ऑफ टी. मग डी आय ऑफ टी बाय आय ऑफ टी इज इक्वल टू मायनस आर बाय एल डी टी, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. मग काय आलं बघा याचं, एल एन आय ऑफ टी इज इक्वल टू मायनस आर बाय एल इंटू टी प्लस एल एन ऑफ ए. मग इथं पण तसंच. आता इथं डायरेक्ट लिहू का, आय ऑफ टी बाय ए इज इक्वल टू ई रेस टू मायनस आर बाय एल इंटू टी. आता मी यालाच काय करतो, ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. आणि इथं बघा टाऊ इज इक्वल टू एल बाय आर. टाऊ इज इक्वल टू एल बाय आर. टाईम कॉन्स्टंट मिळाला मला काय, आर एल सर्किटचा एल बाय आर. मग आय ऑफ टी इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. ॲट टी इज इक्वल टू 0, आय ऑफ टी इज इक्वल टू ए इज इक्वल टू आय झिरो इज इक्वल टू आय झिरो, इनिशियल करंट. मग आय ऑफ टीचं एक्सप्रेशन मिळालं मला आय झिरो ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. आय झिरो ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. समजलं? काय नाही, मागच्यासारखंच आहे, सेम सेम, फक्त फरक इथं आहे सुरुवातीला, इथं इथं, बाकीचं काय नाही, सेमच आहे सेम. ओके. मग बघा आय ऑफ टी मिळाला. मग आता तुम्ही काय काढणार पुढं, आपण आय ऑफ टी काढला. व्ही एल ऑफ टी इज इक्वल टू एल डी आय ऑफ टी बाय डी टी. एल डी आय ऑफ टी बाय डी टी. मग बघा एल आय झिरो ई रेस टू मायनस टी बाय टाऊ इंटू मायनस 1 अपॉन टाऊ येणार ना इथं. टाऊची व्हॅल्यू लिहूया आपण तिथं. मग बघा एल आय झिरो ई रेस टू मायनस टी बाय टाऊ इंटू मायनस 1 बाय एल बाय आर. एल इंटू आर, एल बाय आर वर लिहिलं ते, एल एल कॅन्सल झालं. मग बघा काय आलं, आर इंटू आय झिरो मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. हे झालं व्ही एल ऑफ टी. व्ही एल ऑफ टी. व्ही एल ऑफ टी झाला. तसंच काय लिहिणार मी, पी आर ऑफ टी. काय असतो हा, आय ऑफ टी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आर. इंडक्टरमधला करंट काढणार आहे त्यावेळी मी आय स्क्वेअर आरचं इक्वेशन वापरणार. कपॅसिटरमधला म्हणजे ज्यावेळी मला पॉवर काढायची आहे, सॉरी इंडक्टरमधली पॉवर काढायची त्यावेळी, ज्यावेळी इंडक्टिव्ह सर्किट असेल त्यावेळी, बघा मी काय म्हणतो परत ऐका. इंडक्टिव्ह सर्किट असेल त्यावेळी मला त्यातली पॉवर काढायची असेल तर मी कुठला फॉर्म्युला वापरणार, आय स्क्वेअर आर. कपॅसिटिव्ह सर्किट असेल ज्यावेळी मला त्यातली पॉवर काढायची असेल त्यावेळी मी कुठलं इक्वेशन वापरणार, व्ही स्क्वेअर बाय आर. ठीक आहे, हे विसरू नका अजिबात, हे विसरू नका. ओके. मग हे लिहायचं बघा इक्वेशन, आय झिरो स्क्वेअर ई रेस टू मायनस टी बाय टाऊ बाय 2 इंटू आर. ठीक आहे, हे एक्सप्रेशन झालं पी आर ऑफ टी. पी आर ऑफ टी आय स्क्वेअर आर. त्यानंतर ई एल ऑफ टी 1/2 एल आय ऑफ टी ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 एल
I0 स्क्वेअर ई रेस टू मायनस टी बाय टाऊ बाय 2. समजलं? EL ऑफ टी, EL ऑफ टी. आता काय राहिलं तर इंडक्टरमध्ये कॅपॅसिटरमध्ये चार्ज स्टोअर होतो. इंडक्टरमध्ये काय होते? फ्लक्स ओरिजिनेट होतो, नेट फ्लक्स. त्याला आपण काय म्हणतो? साय इज इक्वल टू LI, फ्लक्स लिंकेजेस. साय, ते साय, दुधावरची साय, ते साय. सिम्बॉलचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर त्रिशूळ म्हणतात पोर. त्रिशूळ इज इक्वल टू LI, असं होते ते. सिम्बॉलची नावं माहीत नसतात ना, आणि सर्च काय करणार तुम्ही नेटवर? हे टाईप करता पण येत नाही. व्हॉट दिस सिम्बॉल कॉल्ड. पण आता AI आले, फोटो काढून तुम्ही टाकू शकताय. बघा, ते पण फोटोत पण ते व्यवस्थित आलं म्हणजे बरं. त्याचा ते असं आहे, ते असं काढलं की AI पण सांगणार दिस इज त्रिशूळ इन लॉर्ड शिवाज हँड. ओके. तेच तुम्ही ह्याच्यात गेला ना प्रॅक्टिस करायला, समजा लायब्ररी वगैरे जॉईन केली, तिथे असे एक 4-5 असतात आपल्याला, असे सापडतात. नाईट पॅन्ट, एकच डीमार्ट मधला शर्ट, अशी पोरं जर सापडली, त्यांना विचारायचं ह्याचा मिनिंग काय. ते त्रिशूळच म्हणते ते. असे आहेत, प्रत्येक ह्याच्यात गेलं तर कुठं ना कुठं तर सापडतात. आणि याला म्हणायचं काय? फ्लक्स लिंकेजेस. बरं का, हे काय? फ्लक्स लिंकेजेस, किंवा मोर करेक्ट त्याला काय म्हणा? टोटल फ्लक्स लिंकेजेस. फ्लक्स ठीक आहे. मग ह्याचं इक्वेशन काय येणार? LI0 ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. संपलं. ओके. हे एक्सप्रेशन झाले. सेम ह्याचं ग्राफ, सेम, काय फरक नाही ग्राफमध्ये. पण नंतर बघा, जसं तुम्ही पुढे जाल ना, तसं तुम्हाला लक्षात येईल ग्राफमध्ये थोडे चेंजेस होतात. ठीक आहे. 0.36, 0.18, किती होती व्हॅल्यू ती? 0.135 काय? 135. 135, 0.05, 0.02, 0.0067, करेक्ट. या व्हॅल्यू आहेत. आणि ही व्हॅल्यू काय असणार मग? 1. ही काय असणार? I ऑफ टी, आणि हे टी. तर हे काय? डिस्चार्जिंग, म्हणजे करंट कसं डिस्चार्ज होताना करंट, त्याचं नेचर काय असतं हे बघितलं आपण ह्याच्यात. ओके. आता बघा, हे एवढं डिस्कशन झालं. याच्या पुढं आता आपण 2 टाइम कॉन्स्टंट बघितले. 2 टाइम कॉन्स्टंट बघितले. पहिला सांगतो, टाइम कॉन्स्टंटची डेफिनेशन अजून एकदा येणार आहे. आता तुम्हाला सांगणार मी डेफिनेशन. आता एक पहिली डेफिनेशन सांगतो. टाऊ म्हणजे इट इज डिफाइंड ॲज म्हणजे ज्यावेळी डिस्चार्जिंगचा पाथ असणार आहे, डिकेइंग पाथ असणार आहे, त्यावेळी इनिशियल व्हॅल्यूच्या 36% व्हॅल्यूपर्यंत पोहोचायला जेवढा वेळ लागतो त्याला आपण म्हणतो टाइम कॉन्स्टंट.
समजलं. 36 किंवा 37 म्हणा, 365 आहे ना, 37 म्हटलेलं बरं होय ना. 37% ऑफ इनिशियल व्हॅल्यू. हे बघा, टाऊ टाइम रिक्वायर्ड टू रीच किती 36.5% ऑफ इनिशियल व्हॅल्यू. 36.5% ऑफ इनिशियल व्हॅल्यू. ओके. आणि अजून एकदा टाऊ डिफाईन केला जातोय, तो बघा, टाइम रिक्वायर्ड टू रीच 63.5% ऑफ फायनल व्हॅल्यू. हा कधी? व्हाईल डिकेइंग. आणि हा व्हाईल रायझिंग. हे बघूया आपण, खालचा पॉईंट बघूया नंतर. पण ते टाऊची डेफिनेशन तुम्हाला सांगितली. ह्याच्यावर आलेली क्वेश्चन आहे ते एक्झामला. डेफिनेशन ऑफ टाऊ, टाइम कॉन्स्टंट. ओके. व्हाईल रायझिंग, व्हाईल डिकेइंग, डिक्रीजिंग. आता बघा, ह्याच्या पुढे एक कन्सेप्ट आहे. आता 2 टाऊ बघितले आपण, बरोबर. टाऊ टाऊ म्हणजे कोण? टाऊ पण असतं ना एक, म्हणजे हे बहुतेक ह्यांच्यात म्हणतात. कोणाच्यात? कोणाच्यात म्हणतात? बिहारी लोक म्हणतात काय बिहारमध्ये? मौसा ताऊ. हा राईट तिथं म्हणतात नाही का. ते तिथला आणि इथला काही संबंध नाही. हे टाऊ आहे, ते रायमिंग वर्ड होता म्हणून लक्षात आलं. ठीक आहे. पुढं आता बघा, पुढचा पॉइंट आहे. म्हणजे ते ग्राफच्या वरून बघितला तर वरती जी व्हॅल्यू होती त्याच्यात तो 36% आला. येस. तो जो टाइम पिरियड आहे हा, तो म्हणजे तो टाऊ झाला. करेक्ट. त्या ग्राफच्या. हे बघा, रायझिंगला गेलो आपण, खाली यायला जो टाइम लागला तेवढा. हा, इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे जेव्हा डिकेइंग असतं. इकडून जेव्हा रायझिंग असताना जो लागला. नाही, रायझिंगचा वेगळा आहे, मी सांगणार आहे. त्याचा ग्राफ वेगळा आहे. ग्राफ वेगळा नाही, ते चार्जिंग सर्किट आहे. हा, विथ सोर्स चार्जिंग सर्किट. हा, डिस्चार्जिंगचा आहे. नाही. हा ओके. नाही तसं नाही, ते तिथं मॅच होते बघा, ते इक्वेशन मधूनच येतं ते. ठीक आहे. इक्वेशनची हीच मजा आहे ना. मॅथ्स हेच भारी शिकवते, म्हणजे लिंक होतात ना गोष्टी, कशा होतात ते बघा नंतर लक्षात येईल. काय म्हणलं तुम्ही? हां, सोर्स फ्री म्हणजे सर्किटमधून सोर्स काढणार ना, तेव्हा डिस्चार्ज होणार ना. एनर्जी स्टोरिंग एलिमेंट डिस्चार्ज होणार ते. ठीक आहे. ह्याची परत एकदा रिव्हिजन होते नंतर. ठीक आहे. ओझरची रिव्हिजन होते बघा, तुम्हाला लक्षात येईल. हे आणि ह्याच्या पुढे एक पॉईंट आहे ना तो. आता बघू आपण युनिट इक्विव्हॅलन्सी. 2 टाऊ बघितले आपण. एक बघितलं बघा, ह्याला हेडिंग काय आहे? युनिट इक्विव्हॅलन्सी. गेटला आलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. युनिट इक्विव्हॅलन्सी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तर फेवरेट पार्ट आहे. गेटला असे जे क्वेश्चन आलेत ना, कन्सेप्च्युअल, लक्षात ठेवा. गेटच्या पेपरला प्रिव्हियस इयर पेपरमध्ये जे कन्सेप्च्युअल क्वेश्चन आलेत असे, तर ते इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा फेवरेट पार्ट आहे. ठीक आहे. जे आता मोठे मोठे ह्या कंपन्या आहेत ना, IBPS, TCS, ह्यांच्याकडेच टेंडर जातात ना पेपर काढायचे. मग ही लई लोड घेत नाहीत लोक. प्रिव्हियस इयरमधले एक समजा 50 क्वेश्चन आहेत, त्या 50 मधले एक 25-30 क्वेश्चन तर रिपीट होतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधले. 25-30 काय, मी तुम्हाला आकडा त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण ठीक आहे, मी सेफ साईडला म्हणतो 25-30. ऑल ओव्हर एक्झामबद्दल बोलतो ना आपण.
50 मधले 25 म्हणजे 60% पेपर 60% पेपर रिपीट होतोय. कुठला? गेटच्या ह्याच्यातले असे. हा गेट आणि IAS मधले. पण गेटचा पेपर रिपीट होत नाही बरं का. गेटमध्ये कधी क्वेश्चन रिपीट होत नाहीत. मला एकाने तेच विचारलं, सर मग प्रिव्हियस इयर सोडवायचे का? क्वेश्चन रिपीट होत नाहीत पण कन्सेप्ट रिपीट होतात ना. ओके. नाही ती सगळी सवय लागलेली असते ना कॉलेजला जाऊन. क्वेश्चन बँकमध्ये समजा क्वेश्चन दिला आहे असा आणि दिलेल्या क्वेश्चनच्या पुढे डॉट आहे आणि एक्झाममध्ये क्वेश्चन मार्क टाकला, हे काय म्हणतात, आउट ऑफ सिलेबस. आत्ताची पोर आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन. सर हा दिलाच नाही, तुम्ही दिलेलं लिहून ते डॉट होता, इथं क्वेश्चन मार्क आहे, हे काय भानगड. अशाने म्हणजे गेटला असं लांबनच पाया पडायचं. ठीक आहे. व्हिडिओ पण रेकॉर्ड व्हायला लागले, त्यात पण चालले, बघणारे आहेत ना ऑनलाईन. आपने बस की बात नाही म्हणायचं बस. हे मेंढ्यांच्या कळपातली आहे ती. म्हणजे एक मेंढी पुढची त्याच दिशेला बाकी सगळी जाणार. तसंच आम्हाला तसाच्या तसा क्वेश्चन पाहिजे पेपरला. जसं आधी आलं तसंच पाहिजे, अजिबात चेंजेस नको. चेंज तो व्हॉइस पण नको, ॲक्टिव्हचा पॅसिव्ह केलं ते नको. तसंच पाहिजे आम्हाला. युनिट इक्विव्हॅलन्सी बघा. आता बघा, एक टाऊ बघितला आपण RC आणि एक बघितला L/R. आता हे काय आहेत, इक्विव्हॅलंट आहेत, नॉट इक्वल. इक्वल नाहीत ते, समजून घ्या. इक्विव्हॅलन्सी म्हणजे इक्विव्हॅलंट आहेत. काय इक्विव्हॅलंट आहेत? कारण ह्याचं पण युनिट सेकंद आहे, याचं पण युनिट सेकंद आहे. टाऊचं युनिट काय? टाऊ बघा, एक्स ॲक्सिसवर प्लॉट केला ना, टाइम लिहिले मी इथं आणि इथं टाऊ प्लॉट केलं, म्हणजे याचं युनिट काय असणार? सेकंद. ठीक आहे. मग बघा, ह्याचं युनिट सेकंद, याचं युनिट सेकंद, म्हणून इक्विव्हॅलन्सी आपण घेतली त्याच्यातली. मग मी आता इथं कसं लिहितो बघा, R²C = L. आता इज इक्वल टू लिहितोय, तुम्ही त्याला इक्विव्हॅलंट समजायचं, इज इक्वल टू नाही समजायचं बरं का, लक्षात घ्या. पण R²C लिहिलं मी, R²C = L. मग मला काय म्हणायचं आहे, ह्याचं युनिट ह्या टर्मचं युनिट ऑफ काय असणार? हेनरी. इंडक्टरचं युनिट येणार. मग एक्झामला क्वेश्चन काय होता? युनिट ऑफ R²C. आणि ऑप्शनमध्ये ओहम स्क्वेअर फॅरेडे हे नव्हतंच. ओहम स्क्वेअर फॅरेडे म्हणजे हे जे असतं ना, हे युनिटच नव्हतं. लगेच सर डाऊट आहे, पुढे जाऊया. युनिट इक्विव्हॅलन्सी. आता बघा, अजून ह्याचे कॉम्बिनेशन करता येतं. अजून काय कॉम्बिनेशन करणार तुम्ही बघा, C ठेवू शकता तुम्ही. म्हणजे L/R², ह्याचं काय येतं? C. म्हणजे याचं काय युनिट असणार आहे? फॅरेड. याचं युनिट काय असणार? फॅरेड. परत बघा, येस युनिट ऑफ L/R². युनिट ऑफ दिस टर्म इज. हां त्यावेळी लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे, हे इक्विव्हॅलन्सी रिलेटेड विचारला लागली. ओके. आता बघा, अजून काय कॉम्बिनेशन करता येतं? आता बघा, R झाला इथं, R. हां, L/RC = C. ठीक आहे. नाही हे झालं की नाही, R आलं ना, L/RC म्हणजे R राहिला, L/RC. तर ह्याचं युनिट काय असणार? ओहम. L/RCच्या टर्मचं बरं का, तुम्हाला पेपरमध्ये हे विचारलं L/RCचं युनिट. त्यानंतर बघा, RC/L. येस, RC/L याचं काय असणार? 1/R म्हणजेच G
म्हणजेच काय असणार, mho. ठीक आहे, युनिट काय असणार, mho. आणि बघा आणि काय येऊ शकतंय त्याचं, बघा आर स्क्वेअर इज इक्वल टू L/C. ठीक आहे, पण हे असलं विचारणार नाहीत कधी, ह्याचा लोड घेऊ नका, पण विचारणार काय हे विचारतील. या टर्मचं युनिट काय, √L/C. ठीक आहे. आता तुम्हाला पॉवर सिस्टम जर तुमचं झालं असेल तर तिथं आपण कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स बघतो, √L/C. झालं पॉवर सिस्टम चालू आहे, तिथं झालं का कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, नाही झालं अजून. ठीक, म्हणजे आपल्याला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. मग तिथं आपल्याला आता क्लिक झालं बघा की √L/C हे त्याचं इक्वेशन आहे, पण त्याचं युनिट ओहम का लिहितात, त्याला इम्पिडन्स का म्हणतात, √L/C ला इम्पिडन्स का म्हणतात, कारण त्याचं युनिट ओहम आहे. ठीक आहे, नॅचरल लोडिंग ऑफ लाईन म्हणायचं त्याला. हे समजलं. परत तुम्ही असं पण लिहू शकता, √C/L याला तुम्ही 1/R म्हणणार, म्हणजे त्याचं युनिट काय असणार, mho. असे क्वेश्चन येऊ शकतात पेपरला. ओके, समजलं इथपर्यंत. ठीक आहे, पुढे जाऊ. बरं, काय डाऊट असेल तर विचारा. समजलं इथपर्यंत काय. हां, हां, ओके. एक्झॅक्ट मिनिंग काय आहे हे बघा, तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. आता एखादी टर्म दुसऱ्याला इक्विव्हॅलंट असेल, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हे बघा, हा फॅन आहे इथं वर. ठीक आहे, हा फॅन आणि हा आता क्रॉम्प्टन मेकचा आहे. समजा मी बजाज मेकचा फॅन आणला. ठीक आहे, दोघांचे सगळे ॲप्लिकेशन सेम आहेत. तुम्ही ते दोघांना इक्वल म्हणाल का, इक्वल म्हणाल का, एक क्रॉम्प्टनचा एक बजाजचा आहे, इक्वल म्हणणार नाही. मग तुम्ही काय म्हणणार, तिथं फंक्शन सेम आहे. ठीक आहे, बटन दाबले की ऑन ऑफ होतोय, त्याला 4 स्पीड आहेत, ह्याला 4 स्पीड आहेत. ठीक आहे, ह्याचा कलर पांढरा त्याचा काळा असेल समजा, असं असेल. मग तुम्ही काय म्हणणार, हे दोन इक्विव्हॅलंट आहेत. आता ठीक आहे, सारखे एक्झॅक्ट इक्वल नाही आहेत ते. इक्वल म्हणजे एक क्रॉम्प्टनचा फॅन आहे, दुसरा क्रॉम्प्टनचा, एक्झॅक्ट इक्वल. समजलं, हे इक्वल आहेत, सेम आहेत. समजलंय. आणि तुम्ही दुसरा कुठला शब्द वापरला, करस्पॉन्डिंग, नाही सेम, कॉन्ग्रुअंट किंवा असे जे असतं ते. हां हां हां, ते 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 वेगळं, ते वेगळं.
बघा त्या गोष्टी वेगळ्या. ते जे तुम्ही म्हटलं ना, म्हणजे तुम्ही एक विचारलं ना की मला हे चेंज झालं तर ते पण चेंज होते, ते प्रोपोर्शनल म्हणायचं. हां हां समजलं आता. ठीक आहे, आता म्हणजे तुम्हाला सांगण्यापुरतं तेवढं ठीक आहे. तेवढं हे इक्विव्हॅलंट आहेत, असे इक्वल नाहीत. मी इक्वल म्हणू शकत नाही ह्या दोन गोष्टींना. कुठे इक्वल? इक्वल नाही हो, मी तुम्हाला म्हटलं ना इथं म्हटलं की हे साईन मी असं असं कन्सिडर करा. तर इक्वल लिहिलं तर असं कन्सिडर करा. हे इक्वल नाही, इक्वल नाही. पहिल्यांदाच सांगितलं मी जर आणि तुम्हाला हे पण सांगितलं, मी जर बरोबर साईन लिहिलं असेल तर ते बरोबर समजू नका. इक्वल नाही, इक्विव्हॅलेन्सी म्हणायचं त्याला, इक्विव्हॅलंट. समजलं? आता बघा पुढं. आता बघा पुढचा पॉईंट बघू आपण. बरं त्याच्या आधी एक क्वेश्चन बघू. म्हणजे याच्या रिलेटेड आलेला एक क्वेश्चन होता. टेन व्होल्ट आणि इथं 3 ओहम 6 ओहम 2 फॅरेड. ठीक आहे. आणि हा गेट 2014 मध्ये आलेला प्रश्न आहे बघा. टाइम कॉन्स्टंट ऑफ अबोव सर्किट. टाइम कॉन्स्टंट ऑफ अबोव सर्किट काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता काय करायचं याच्यात? हे बघा, सगळ्यात पहिला कुठलं सर्किट आहे? हे RC सर्किट आहे, बरोबर. म्हणजे याचं टाऊ म्हणजे काय असणार? RC. आता बघा ऍक्च्युअली तिथं काय असतंय? R इक्विव्हॅलंट आणि C इक्विव्हॅलंट म्हणजे टोटल त्याचा. ठीक आहे. R टोटल आणि C टोटल. हा आता बघा इथं पण शब्द आला बघा, लक्ष द्या. आता तुम्हाला इथनं कळेल. आपण इक्विव्हॅलन्स ही जी टर्म वापरली ना. आता समजा अजून तुम्हाला जास्त क्लिअर होईल टर्म ती. समजा हा 30 ओहम आणि 30 ओहम असा रेजिस्टन्स आहे. आणि इथं मी म्हटलं R इक्विव्हॅलंट. ह्याची व्हॅल्यू किती आली? 10. म्हणजे आपण काय लिहितो? समजलं? इक्वल आहेत का दोन्ही? इक्वल म्हणू शकत नाही मी. म्हणजे हे 3 पॅरलल मध्ये रेजिस्टन्स आहेत. प्रॅक्टिकली विचार करा की तुम्ही तसं. 3 रेजिस्टन्सेस पॅरलल, त्याचा तो इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे ह्याला सर्किट आपण सॉल्व करताना मॅथमॅटिकल पर्पजसाठी याला आपण ह्याच्यात मॉडेल करू शकतो. त्याला ह्या 3 अशा पॅरलल रेजिस्टरला ह्याच्यात
मॉडेल करू शकतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इक्विव्हॅलंट. ह्या तीन रेजिस्टन्स पॅरलल असतील तर त्यांचा इक्विव्हॅलंट येणार 10 ओहम. समजलं, हा शब्द तिथनं आलाय. समजलं का? बघा, आर इक्विव्हॅलंट, सी इक्विव्हॅलंट. आता हे कसं सॉल्व करायचं? हां, आता बघा, स्विच T0 ला क्लोज केलाय, T=0 ला क्लोज केलाय. मग पहिला काय करायचं, आर कॅल्क्युलेट करायचा. आर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा. त्यासाठी जे इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्सेस आहेत ते काय करायचे, डिॲक्टिवेट करायचे. इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स डिॲक्टिवेट करायचे. मग बघा मी काय केलं, व्होल्टेज सोर्स शॉर्ट केला. हा इथं व्होल्टेज सोर्स आहे, शॉर्ट सर्किट. हे क्लोज झालं इथं, हा रेजिस्टन्स. आणि इथं कपॅसिटर आहे ना, त्या कपॅसिटरला ओपन करायचं तिथं, कारण कपॅसिटरच्या अक्रॉस आपल्याला बघायचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. लक्षात घ्या. हां, काय येणार, आर इक्विव्हॅलंट काय येणार, 2 येणार. 3 आणि 6 पॅरल मध्ये. ठीक आहे, म्हणजे आर इक्विव्हॅलंट काय आला, 2 ओहम. आणि सी इक्विव्हॅलंट काय, 2 फॅरेड. म्हणजे टाऊ काय झाला, आर सी, म्हणजे 2 × 2. 4 युनिट काय असणार, करेक्ट, 4 सेकंद. टाऊ टाइम कॉन्स्टंट काय आहे, 4 सेकंद. समजलं? हे काय शंका यामध्ये? ओके, अजून आहे पुढं पण ठीक आहे. आता बघा, अजून एक क्वेश्चन देतो तुम्हाला. असं सर्किट आहे आणि याचा टाऊ काढायचा आहे या सर्किटचा. ट्राय करा बरं कसं काढाल. सोपा क्वेश्चन आहे, ट्राय करा. हां बघूया. 20 मला डाऊटच आहे जरा. बघा बरं, हे बघा काय करायला लागेल तुम्हाला. आता
पहिला बघा इथं जे रेझिस्टन्स आणि कपॅसिटन्सेस दिलेत त्यांना लंप करता येतं आपल्याला. लंप म्हणजे त्यांना एकत्र करता येते. ठीक आहे, मग कसं करणार ह्यांना? हे बघा, हा इथं आणि हा इथं. पण हे जे दुसरं दाखवलं मी ह्याचं सर्किट हे असं येणार. का असं येणार? कारण व्होल्टेज सोर्स शॉर्ट होणार तिथं. हे दोन अशी वेगवेगळे करता येतात. मग ज्यावेळी तुम्ही इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढणार आहे त्यावेळी बघा व्होल्टेज सोर्स शॉर्ट केला, इथनं काढा हा आर इक्विव्हॅलेंट 6 ओहम 3 ओहम आणि 2 ओहम. ठीक आहे, आणि कपॅसिटन्स इक्विव्हॅलेंट काढताना तुम्ही कसं काढणार? हा असं काढणार. सी इक्विव्हॅलेंट हा 1 फॅरेड आहे, हा 2 फॅरेड, हा 2 फॅरेड. कपॅसिटर दोन पॅरलल असताना त्यांची ॲडिशन आणि सिरीजमध्ये असताना चुकलं हे झालं. ठीक आहे. हां नाही बघा, आर इक्विव्हॅलेंट किती आला? 4. सी इक्विव्हॅलेंट 5, हा झाला 4 आणि 1/4 प्लस 1/1 म्हणजे किती आलं? हां 4/5. 4/5 असं 4/5. सी इक्विव्हॅलेंट काय आला? 4/5. ठीक आहे, मग टाऊ काय येणार? आर इक्विव्हॅलेंट इंटू सी इक्विव्हॅलेंट म्हणजेच बघा 4 इंटू 4/5 3.2 सेकंद. ठीक आहे, ओके. चला थांबू आपण इथं.